काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। राहुल गांधी आणि नारायण राणे यांच्यात 15 ते 20 मिनिटे चर्चा झाली। विशेष म्हणजे काँग्रेस हायकमांडनं नारायण राणे यांना तातडीनं दिल्लीत बोलावलं होतं। त्यामुळे या भेटीबद्दल राजकीयदृष्ट्या महत्त्व अधिक वाढलं होतं। 2019च्या निवडणुकीसाठीचा रोडमॅप काय असावा यावर राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाल्याचं नारायण राणे यांनी सांगितलंय। शिवाय पक्षांतराच्या चर्चेवर विचारल्यावर राणे म्हणाले, मी युतीचा मुख्यमंत्री राहिलो असल्यानं सगळ्यांशी चांगले संबंध आहेत। माजी खासदार निलेश राणेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांबद्दल जाहीर वक्तव्य केल्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी अशोक चव्हाणांनी हायकमांडकडे केली होती। शिवाय राणेंबद्दलच्या अनेक तक्रारी वाढल्यानं त्यांच्या विरोधात ज्येष्ठ नेत्यांनी हायकमांडकडे बोलावं अशीही तयारी सुरू होती। याच सर्व पार्श्वभूमीवर राणेंनी दिल्लीत जाऊन राहुल गांधींशी चर्चा केल्यानं भेटीचं महत्त्व आणखीन वाढलंय। दरम्यान नारायण राणे यांना तातडीनं दिल्लीला बोलावून घेणं असो किंवा मी युतीचा मुख्यमंत्री राहिलो असल्यानं सगळ्यांशी चांगले संबंध आहेत अशी राणेंची प्रतिक्रिया येणं असो, या सर्व गोष्टींवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधानसभेत आणि सभागृहाबाहेर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। उत्तर प्रदेश सरकारने ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली त्याचप्रमाणे राज्य सरकारने देखील कर्जमाफीची घोषणा करावी या मागणीसाठी विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। अधिवेशन संपण्याआधी विरोधकांनी कर्जमुक्तीची भूमिका घ्यावी अशी मागणी शिवसेना आमदार शंभूराजे देसाई यांनी केली, तर प्रशांत बंब हे देखील आक्रमक झाले होते। माझा अगोदर कुणाला माझं पटत नसेल तर शांततेने ऐकावं अशी अगोदर माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, माझं स्पष्ट म्हणणं आहे की कर्जमाफी ही अजिबात झाली नाही पाहिजे। ऐकून घ्या माझं म्हणणं आहे, माझं ऐकून घ्या। मी अगोदर सांगू लागलो, माझं मत सांगतोय मी, परंतु अध्यक्ष महोदय यावेळेला शेतकऱ्यांचे ऐकून घ्या माझं म्हणणं ऐका, तुम्ही काय म्हणता ते ऐकून घ्या। माझं म्हणणं ऐकून मी सांगतो ना, माझं म्हणणं ऐका अरे बस सांगतो ना, ऐका ना। त्यांना पैसे द्यायचे तुम्हाला, सांगतो त्यांच्या अकाउंटला पैसे द्या, शेतकरी कर्जमाफीचे पडसाद विधान परिषदेतही उमटले। विरोधकांचा गोंधळ कायम असल्यामुळे विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। त्याआधी सभागृहाचं कामकाज सुरू होताच विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला। यूपी कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। त्यावर महाराष्ट्र राज्य मार्गदर्शन मागत आहे असं म्हणण्याची वेळ महाराष्ट्रावर येणं ही लाजिरवाणी गोष्ट असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील तटकरे यांनी केली आहे। योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशमध्ये कर्जमाफी करू शकतात तर देवेंद्र फडणवीस का करू शकत नाही तसा सवाल तटकरे यांनी केला। तर उत्तर प्रदेश सरकारला जे जमलं ते फडणवीस सरकारला का जमू शकत नाही याचं उत्तर द्यावं असं नारायण राणेंनी म्हटलं। उत्तर प्रदेशच्या कर्जमाफी मॉडेलचा अभ्यास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। तर राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी देता येईल याचा विचार सुरू असल्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांनी निवेदनात दिलं। तर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेची खिल्ली उडवली। माझं अतिशय स्पष्ट मत आहे की कर्जमाफी करायची की नाही हा राज्य सरकारचा प्रेरोगेटिव्ह आहे। हे काही उच्च न्यायालयाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे। राज्य सरकार सक्षम आहे, राज्य सरकार घेऊ शकतं। त्यामुळे उच्च न्यायालयाने याच्यामध्ये काही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही। राज्य सरकार याचा निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीनं अध्यक्ष महोदय सगळी माहिती संकलित करताय। त्या संदर्भातली वेगवेगळ्या राज्यांनी जे मॉडेल तयार केले ते मॉडेलही त्या ठिकाणी आम्ही मांडलेले आहे। आणि या सभागृहात मी सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला मदत मागितली आहे, पण समजा केंद्र सरकारकडनं मिळाली नाही तर कशाच्या आधारावर करायचं त्याचं प्लॅनिंग देखील आम्ही योग्य प्रकारे करतोय। त्यामुळे मी पुन्हा एकदा या सभागृहाला सांगतो, पण या ठिकाणी शिवसेना असेल, भाजप असेल, सर्व आमदारांची भूमिका अत्यंत प्रामाणिक आहे। ती शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहण्याची आहे। मी त्यांना एवढंच आश्वस्त करतो की तुमच्या भूमिकेअनुरूप राज्य सरकार देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहील।
शेतीपूरक व्यवसायासह शेतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड करणं अवघड झाल्यानं आर्थिक विवंचनेतून सातारा जिल्ह्यातल्या वडगाव हवेली इथल्या 2 सख्ख्या शेतकरी भावांनी आत्महत्या केली आहे। याची शासनानं आता गंभीर दखल घेतली आहे। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कुटुंबियांची भेट घेऊन यांनी दोषी बँक अधिकाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन दिलंय। बुलडाणा जिल्ह्याच्या आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यात शेतकऱ्यांना वीज वितरण कंपनीच्या छळामुळे शेतकऱ्यांवर आत्मदहन करण्याची वेळ आली आहे। संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा होत नसल्यानं आणि वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला कंटाळून मंगेश ढगे या टरबूज उत्पादक शेतकऱ्यानं चक्क राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या घरासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय आणि या संदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला। शेतकऱ्यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि जिल्हाधिकाऱ्यांची मध्यस्थिती यामुळे अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर आणि चांदूर बाजार इथली 2 तूर खरेदी केंद्र पूर्ववत सुरू करण्यात आली आहेत। नाफेडच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव, सुरजी, अचलपूर, चांदूर बाजार आणि चांदूर रेल्वे या 4 केंद्रांवरती तूर खरेदी केली जात होती। बाजारात ऐन हंगामात व्यापाऱ्यांकडून सरासरी 4200 रुपये प्रति क्विंटल दरानं तूर खरेदी करण्यात येत होती। त्याचवेळी या शासकीय खरेदी केंद्रातून शेतकऱ्यांना किमान 5050 रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळत होता। साहजिकच शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर गर्दी केली। नाशिक जिल्हा रुग्णालय भ्रूण हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोग्य सहसंचालक नाशिकमध्ये दाखल झाले। त्यांनी रुग्णालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे। जी24 तासनं जिल्हा रुग्णालयात भ्रूण हत्येची बातमी सर्वप्रथम दाखवली होती आणि त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती। एकोणीसशे 93-94 ते 2016-17 या सलग 23 वर्षांच्या कालावधीत मुंबई महानगरपालिकेचं ऑडिट म्हणजेच लेखापरीक्षणच केलं गेलेलं नाहीये। त्यामुळे पालिका स्थायी समितीत शिवसेना भाजपनं प्रशासनाला धारेवर धरलं। लेखापरीक्षणाबाबत प्रशासन गंभीर का नाही असा सवाल शिवसेना भाजपनं केलाय। ऑडिट केलं जात नाही तर मग बजेट कशाला पास केलं जातं असा सवालही यावेळी करण्यात आला। मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये शिवसेना भाजपचे नगरसेवक आमने सामने आले। पालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच स्थायी समिती बैठकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात उभे ठाकले। शिक्षण विभागासाठी सागवानच्या टेबल खुर्ची खरेदीच्या प्रस्तावावरून भाजप सेनेचे नगरसेवक आमने सामने आले। सुमारे 2.25 कोटी रुपयांचा हा प्रस्ताव आहे। या प्रस्तावाला भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपानं विरोध केलाय। त्यामुळे हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली आहे। मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत भाजपनं विरोधकांच्या मदतीनं शिवसेनेला पारदर्शक झटका दिला। शिक्षण विभागातील शिक्षकांसाठी सागवानच्या टेबल खुर्ची खरेदी करण्याच्या प्रस्तावावरून भाजप सेना आमने सामने आली। यावेळी भाजपनं पर्यावरणाचा मुद्दा उपस्थित करत 2.25 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला विरोध केला। त्याच्या दर्जाबाबतही त्यांनी आक्षेप घेण्यात आलाय। तर त्यामुळे भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी, सपानंही या प्रस्तावाला विरोध केलाय। भाजपनं विरोधकांच्या सहाय्यानं हा प्रस्ताव बहुमतानं रेकॉर्ड केला। म्हणजे प्रशासनाला आता पुन्हा नव्यानं टेंडर प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव आणावा लागेल। गेल्या 2 दशकात पहिल्यांदाच शिवसेनेची इच्छा असूनही बहुमत नसल्यानं प्रस्ताव पास करता न आल्यानं ही नामुष्की उडवली। कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावरून सुरू असलेल्या अवैध रेती उपशावर ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी अचानक छापा टाकला। यावेळी हजारो ब्रास रेतीसह 200 बोटी, 44 क्रेन आणि काही ड्रेजर जप्त करण्यात आले। या सर्व साहित्याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे। उल्हासनगर महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीत जिल्हाधिकारी कल्याणकर पीठासीन अधिकारी म्हणून उपस्थित होते। तिथून परतत असताना त्यांनी अचानक रेती बंदरावर धडक कारवाई केली। मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या एका पोलीस शिपायाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटक करण्यात आली आहे। गोरख मधुकर शेखरे असं त्याचं नाव आहे। दिंडोरी तालुक्यातील मोहाडी इथे सुट्टीसाठी गावी आला असताना त्यानं अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दिंडोरी पोलिसांमध्ये दाखल करण्यात आलाय। त्यानुसार त्याला अटक करण्यात आली। न्यायालयानं गोरखला 7 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे।
लोणावळ्यातील दुहेरी हत्याकांड प्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. मृत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाले नसल्याचं उघड झालंय. पोस्टमॉर्टमच्या प्राथमिक अहवालात माहिती समोर आली आहे. सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत शिकणाऱ्या एका तरुण आणि तरुणीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. सार्थक दिलीप वाघचौरे आणि श्रुती संजय डुमरे अशी खून झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. लोणावळ्याजवळील भुशी धरणानजीकच्या डोंगरावर हे हत्याकांड घडलं. या दोन्ही तरुण आणि तरुणीचे मृतदेह हे विवस्त्र आणि छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळून आले होते. या प्रकरणी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं समोर आलं असलं तरी त्यांची हत्या का करण्यात आली याचं गूढ मात्र कायम आहे. दरम्यान सिंहगड महाविद्यालय ते लोणावळा शहर पोलीस स्टेशन असा कॅन्डल मार्च काढण्यात आला. दोषींवर कठोर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली. बुलडाण्यातल्या मलकापूर तालुक्यामधल्या निमखेड इथली विवाहित मनीषा गजानन हिंगणे हिचा तिच्या स्वतःच्याच पित्यानंच कुऱ्हाडीनं निर्घृण खून केलाय. 15 दिवसांपूर्वीच मनीषानं लग्न केलं होतं. आंतरजातीय विवाह केल्यानं मनीषाच्या वडिलांनी तिची हत्या केली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.